नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वीचा धडा पहिला संख्याज्ञान रोमन संख्याचिन्हे. आणि आपण काही गमतीशीर गोष्टीही शिकणार आहोत आज, जसं की रोमन संख्याचिन्हांचा वापर कसा सुरू झाला, रोमन संख्याचिन्ह वापरण्याची नियम काय आहेत. 5 नियम असतात आणि तुम्ही स्वतः रोमन संख्याचिन्हे कशाप्रकारे लिहू शकता आणि काय काय चुका टाळाव्यात, या सर्व गोष्टींचं आपण आज अवलोकन करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरू करूया. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल की रोमन संख्याचिन्ह ही आय व्ही सी डी एम अशा प्रकारे अक्षरात लिहिली जातात. तर कथा अशी आहे की खूप वर्षांपूर्वी युरोपमध्ये रोमन साम्राज्य होतं, ज्याची राजधानी होती रोम. आणि रोम म्हणून या साम्राज्याला नाव रोमन असं पडलेलं. तर रोमन लोकांना जेव्हा अंक वापरण्याची आवश्यकता भासली, तेव्हा त्यांच्याकडे असे अंक नव्हते जसे आता आपण इंग्लिशमध्ये 1 2 3 4 बघतो, किंवा मराठीमध्ये 1 2 3 4 असे अंक आहेत. त्या काळात असे अंक नसल्यामुळे त्यांनी जे इंग्रजी अल्फाबेट्स होते, त्या इंग्रजी अल्फाबेट्सनाच आपल्या अंकांच्या स्वरूपात वापरण्यास सुरुवात केली. आणि मग त्यांनी प्रत्येक इंग्रजी अक्षराला एक नाव दिलं, जसं आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10. अशा प्रकारे त्यांनी ही अक्षरं लिहायला सुरुवात केली आणि यांच्या कॉम्बिनेशन्समधून त्यांनी बाकीची अक्षरं निर्माण केली. तर पहिला नियम असा आहे की आय आणि एक्स या संख्या एकत्र जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येऊ शकतात. त्याचप्रमाणे व्ही म्हणजेच 5 ही संख्या जास्तीत जास्त वेळा एकदाच लिहिली जाऊ शकते. म्हणजे व्ही आणि व्ही म्हणजे 5 आणि 5 10 असे लिहू शकत नाही आपण, कारण 10 साठी आपल्याजवळ एक्स ऑलरेडी आहे. आणि काय हे आपण पुढे बघूयाच. तर तुम्ही स्लाईडवर बघू शकता की दोनदा जेव्हा आय एकत्र येतात तेव्हा आय आणि आय म्हणजे 1 आणि 1 2 होतात. 3 वेळा आय एकत्र आले की 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3 होतात. त्याचप्रमाणे एक्स 2 वेळा आले की 10 अधिक 10 20 होतात. एक्स 3 वेळा आले की 10 अधिक 10 अधिक 10 असे एकत्र 3 एक्स आले की ते 30 होतात. दुसरा नियम असा आहे की लहान चिन्ह जर उजवीकडे लिहिले गेलं तर त्याची बेरीज होते. म्हणजे व्हीच्या उजव्या बाजूला जर आय असेल, जसं चित्रात दिसते तुम्हाला, तर तो 5 अधिक 1 म्हणजे 6 होईल. व्हीच्या उजव्या बाजूला 2 आय असतील तर 5 अधिक 2 म्हणजे 7 होतील. आणि जर 3 आय असतील तर 5 अधिक 3 8 होतील. परंतु हे जर व्हीच्या डाव्या बाजूला आय असेल तर ते त्यातून 1 वजा होईल. म्हणजे 5 वजा 1 4 होतील. तर व्हीच्या आधी 2 आय आले तर काय होईल, त्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याजवळ 3 ऑलरेडी आहे. बरोबर. आय हे 3 वेळा आलं की ते 3 होतात. त्यामुळे व्हीच्या आधी 2 लिहिण्याची आवश्यकता भासत नाही. त्याचप्रमाणे एक्सच्या पुढे आय आला तर तो 10 अधिक 1 11 होतो. आणि एक्सच्या जर आधी आय आला तर 10 वजा 1 9 असं होतं. याचप्रमाणे जर 15 आपल्याला लिहायचे असतील किंवा 16 लिहायचे असतील तर एक्स म्हणजे 10 त्याच्या उजव्या बाजूला नियमानुसार व्ही, जर नुसता व्ही असेल तर 10 अधिक 5 15 होतील. आणि एक्स व्ही आय असेल म्हणजे 5 असतील, आणि 1 असेल तर 10 अधिक 5 अधिक आय म्हणजे 1 असे एकूण 16 होतात. आहे ना सोपा नियम. आता आपण याच्या पुढचा नियम बघूया, तो म्हणजे वजाबाकीचा नियम. थोडा आपण पाहिलेलाच आहे. तर नियम तिसरा तो असा की आय हे व्ही किंवा एक्सच्या जर आधी आलं तर त्यांची वजाबाकी होते, आपण पाहिलेलंच आहे. परंतु ती वजाबाकी म्हणजेच आय आपण एक्स किंवा व्हीच्या आधी फक्त एकदाच वापरू शकतो. म्हणजे आय व्ही जर असेल तर 5 वजा 1 4 होतात. आणि आय एक्स असेल तर 10 वजा 1 9 होतात. त्याचप्रमाणे आपण चौथा नियमही बघूया. याच्यामध्ये चुकीचे लेखन कसे टाळावे हे आपण बघणार आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण जे नियम बघितले, समजा एक्स असेल तर एक्सच्या आधी जर 2 वेळा आय आले, याचा अर्थ काय होतो, एक्स वजा 2. पण आपण त्या करायची आपल्याला आवश्यकता नसते, कारण व्ही
आणि 3 वेळा आय आले तर 8 होतात. त्यामुळे आपल्या नियमानुसार एक्सच्या आधी फक्त एकच वेळा आपण आय लिहू शकतो. त्यामुळे डबल आय आणि एक्स हे चुकीचं आहे. बरोबर उत्तर आहे व्ही आणि 3 वेळा आय म्हणजेच 8. त्याचप्रमाणे दोनदा व्ही लिहिणं हे देखील चुकीचं आहे. कारण 10 लिहायचे असतील तर आपण असा विचार करू की दोनदा व्ही लिहिले म्हणजे 5 अधिक 5 10 होतील. तर हे चुकीचं आहे. 10 साठी ऑलरेडी एक संख्या नेमलेली आहे ती म्हणजे एक्स. त्यामुळे एक्स बरोबर 10 हे बरोबर उत्तर आहे आणि दोनदा व्ही लिहिणं हे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे जर 4 वेळा आय लिहिला तेही चुकीचं होईल. कारण आय हा जास्तीत जास्त आपण 3 वेळा लिहू शकतो, आपण हे पाहिलेलं आहे. त्यामुळे 4 लिहिण्यासाठी आपल्याला व्ही म्हणजे 5 आणि 5च्या आधी आय लिहावं लागेल. म्हणजेच आय व्ही याचाच अर्थ होतो 4. कारण 5 वजा 1 बरोबर 4. आहे की नाही सोपं? तुम्हाला हे सर्व नियम आता समजले असतील. तुम्ही हा जो पाठ आहे 4 नियमांचा हा पुन्हा एकदा बघा आणि नियम चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे चांगला सराव करा. आता आपण वळूया पुढच्या सरावाकडे. यामध्ये आपण 1 ते 20 पर्यंतचे सर्व अंक पाहणार आहोत. तर तुम्ही बघाल की 1 तुम्हाला माहीतच आहे आय असतो. 2 म्हणजे 2 वेळा आय, 3 म्हणजे 3 वेळा आय आणि 4 साठी आपण काय करणार आहोत तर 5 म्हणजे व्ही मधून आय वजा करणार आहोत. म्हणजेच आय व्ही म्हणजे 4 झाले. 5 साठी पुन्हा व्ही आहेच. 6 साठी आपण त्याच्या उजव्या बाजूला आय लिहिणार आहोत आपल्या नियमानुसार म्हणजे ते 6 होतील. आणि 7 साठी उजव्या बाजूला 2 वेळा आय. 8 साठी व्हीच्या उजव्या बाजूला 3 वेळा आय. आणि 9 साठी मग आपण काय करणार आहोत 9 पेक्षा मोठी संख्या असते 10 म्हणूनच आपण 10 मधून आय वजा करणार आहोत त्याच्या डाव्या बाजूला लिहून. 10 साठी एक्स हे अल्फाबेट ऑलरेडी नेमलेलं असल्यामुळे आपण 10 साठी एक्स लिहिणार आहोत. त्याचप्रमाणे 11 साठी एक्स आय, 12 साठी एक्स डबल आय, 13 साठी एक्स ट्रिपल आय आणि 14 साठी एक्स अधिक 4 करायचे आहेत. तर 4चा आपल्याला अंक माहीतच आहे, तुम्हाला दिसतोयच पहिल्या रोमध्ये. तर एक्सच्या उजव्या बाजूला आपण लिहिणार आहोत आय व्ही म्हणजे किती झाले 14. आणि 15 साठी एक्स व्ही म्हणजे 10 अधिक 5. 16 साठी आपण लिहिणार आहोत एक्स व्ही आय म्हणजेच 10 अधिक 6 16. 17 साठी लिहिणार आहोत एक्स व्ही डबल आय म्हणजे 10 अधिक 7 17. 18 साठी लिहिणार आहोत आपण एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजेच 10 अधिक 8 18. तर 19 साठी आपण लिहिणार आहोत एक्स आय एक्स कारण आय एक्सचा अर्थ होतो 9 आणि एक्सचा अर्थ होतो 10 म्हणजे 10 अधिक 9 19. आणि सर्वात शेवटी 20 साठी आपण लिहिणार आहोत 2 वेळा एक्स. तर किती सोपं आहे पहा 1 ते 20 पर्यंत अंक लिहिणं. आता हे सर्व अंक तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहा, सराव करा आणि तुम्ही कशा प्रकारे सर्व लिहिले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता. कारण कमेंटमध्ये हे अल्फाबेट्स लिहिणं एकदम सोपं आहे. तर तुम्ही तुमचा होमवर्क करून मलाही दाखवू शकता कमेंटमध्ये लिहून. आता स्क्रीनवरती दिलेल्या गोष्टींचा तुम्ही सराव स्वतः करा. म्हणजेच 8 रोमन पद्धतीत कसे लिहाल, एक्स आय व्ही म्हणजे काय, 9 रोमन पद्धत कशी लिहाल, सर्वांची उत्तरे दिलेलीच आहे. तरी पण तुम्ही स्वतः प्रयत्न करा. कशा प्रकारे तुम्हाला हे सर्व सोडवता येईल याचा तुम्ही विचार करा. आणि सर्वात शेवटी आपण काय शिकलो आपण बघणार आहोत. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. आय आणि एक्स जास्तीत जास्त 3 वेळा एकत्र लिहिता येऊ शकतात आणि व्ही फक्त 1 वेळाच लिहिता येऊ शकतो. लहान चिन्ह उजवीकडे असेल तर त्याची बेरीज होते, लहान चिन्ह डावीकडे असेल तर त्याची वजाबाकी होते. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे रोमन संख्यांमध्ये शून्य नसतो. त्यामुळे स्थानानुसार त्याची किंमत बदलत नसते. तुम्ही जशा प्रकारे त्याचं कॉम्बिनेशन कराल या अक्षरांचं त्या प्रकारे त्या संख्यांना त्यांची किंमत मिळत असते. तर तुम्हा सर्वांना हा धडा
खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. लवकरच आपण भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया.